असं घाबरून परत जायचं का आपण? मम्मा, याआधी डॅडना बरं वाटत नव्हतं ना इथे? अरे तेव्हा ट्रीटमेंट झाल्यावर बरं वाटलं ना, पण हे काही थांबणार नाही. आर्ची, हे पान खाल्ल्यामुळे झालंय, बाकी काही नाही. कम ऑन मम्मा, दिस इज जस्ट अ रिझन. पण असं सतत जर काहीतरी सुरू राहिलं तर? आर्ची, ह्या सगळ्या घटना ना अशाच सुरू राहणार आहे. आज सुषमाने डॅडला पान दिलं, याआधी छायाच्या अंगात आलं होतं. हे असंच होत राहणार, कारण हे थांबवण्याचा कुणी प्रयत्नच करत नाहीये. या सगळ्याला जेव्हा विरोध होईल ना, तेव्हाच हे बंद होईल. मम्मा, मला डॅडची अवस्था तर नाही बघवत आहे. तुझ्या डॅडला मी सांगितलं होतं त्या सुषमापासून लांब राहा, ते यासाठीच ना, पण नाही ऐकलं. आर्ची, तुला तुझ्या मम्मावर विश्वास आहे ना? डोंट वरी, डॅडला काहीही होणार नाही. आणि आपण मुंबईला जाऊया ना परत, पण इथले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतरच. तुझ्या मम्मानी चॅलेंज घेतलंय ना, ते पूर्ण तर करायलाच हवं ना. चला रे घरात. काय गं सुषमा? वकील काका, सुषमा बोलताय. खय हात अशाल थैसून आत्ताच्या आत्ता निघा आणि पोलिसांका घेऊन येवा नायकांच्या वाड्यावर. निलिमा, मला काय होते कळत नाही. माझं डोकं ना खूप जड झालंय ग. थोडा वेळ आराम कर अजून, म्हणजे बरं वाटेल. खरंच काय झालंय ग? मला कळतच नाहीये काय होतंय ते. हे सगळं त्या पानामुळे होत आहे. पान? तुला काहीच आठवत नाहीये? नाही ग, म्हणजे मी बाहेर गेलो होतो आणि तिथे सुषमा होती. आर्चिस, खाली जा. अगं एवढं काय झालं? आर्चिस समोर बोलता येणं शक्य नव्हतं म्हणून त्याला खाली पाठवलं. माधव, काय चाललंय तुझं? काय म्हणजे? अगं मला खरंच आठवत नाहीये काही. माधव, तुला त्या सुषमानी पान दिलं आणि त्या पानामुळे तुला गुंगी चढली. हा? ती इतकी चढली होती की तू तिथेच झोपलास. शुद्ध हरपली होती तुझी. काय? हो, आणि यासाठीच मी तुला सांगत होते की त्या सुषमाशी बोलू नकोस, लांब राहा. ती काय करू शकते ना याचा अंदाज आता आलाय मला. अगं पण मी तिला नाहीच म्हणत होतो, पण तीच जबरदस्ती. म्हणजे जबरदस्ती? तू तिला नाही म्हणू शकला असतास, पण तिच्या गोड बोलण्याने
तुला भुरळ पाडली हो ना? आहे आहे आणखी काय काय बघूक मिळणार देव जाणे. सरिता पाणी आण ग. वय आहे अगं त्याला काढलं ना बाहेर आपण आता. आहे आहे पाणी घे. आहे गावाक माधवाचा या कळला तर लोक काय म्हणतील. कोण काय म्हणणार नाही हा. ते गेले असत काय त्या उदशेन पान खाऊक फितवलं नसत. बरा झाला आपण त्याचा बाहेर काढला. म्हणता असा जाणार नाही. शेवंताची लेखा शेवंता पण असाच होता. कित्येक वेळा समज दिली ते का पण कधीच ऐकला नाही ते ना. त्याची इच्छा होती सगळ्यांनी त्याच्या पायाकडे येऊचा. असा सगळ्यांका फितवला ते ना. औशीचेच गुण हत बघितलास ना. साडी घालून कसा मिरवत होता, कसा दिसत होता. काय ह्यो माज. अगदी शेवंता सारखोच एका पण असाच माज होतो. हेंका फसवल्यान त्यांना आणि आता या घरात लेक उद्ध्वस्त करूक बघता. माझ्या लेका काय खाऊ घातल्यान काय कळणार नाही. अगं सुसल्या सुषमा, मी तुझ्या भल्याच एक सांगतोय बघ. तू तुझ्या घरात जा. तुझ्या आवशीचं घर आणा. हे काय करूचा. हे गेलंस तर तुका कोण काय बोलूच नाही. तुका काय हवाचा कर. तुका पण त्रास होता ना. माका कितीही त्रास झाला तरी चालत, पण मी यांका सोडणार नाही. या माझा पण घर हा. मी कित्या सोडून जायचा. पण ह्यो तमाशो कित्या. तमाशो कोण करतो. तमाशो मी. या सगळा कोणी केला. या सामान बाहेर कोणी टाकला. ही माणसा करतात तमाशो. मी माझा आपला कायता बघतोय. हे बघ तुका काय बघायचं ता बघ. पण त्या माधव दादांका किती खाऊ घातलंस. हातान भरवल्यान नाही मी. त्यांना खाऊचा नव्हता तर नव्हता खायचा त्यांनी. तुका माहित होता ना काय होता ता. माका माहित हा, पण ह्यांका माहित नाही मी काय काय करीन. आता बघ पोलीस येतील तेव्हा काय काय होता ते. सुषमा पोलिसांका नको बोलव. अहो या घरात पोलीस नाही इले कधी. या घरात पोलीस इले नाही म्हणून घाबरतस का या घरात पोलीस येतील म्हणून घाबरतस. काय बोलूचा तुका. तुझी पण काही कर्मा कमी नाही हत. तुका पकडल्याने तर. सुषमा घाबरू नको. मी काय बोलणार नाही. माका यंका धडव शिकवचो हा. माका बाहेर काढतात काय, पण एक दिवस असा येईन की मी भुतूर असेन आणि ही माणसा बाहेर. काय राहिलं रमा. खऱ्या सुषमा दिसत नाही कुठे. अरे मागाशी तर हयच होता. मी बघितला पान लावत होता ता. गेला खळता. एकदाचा हा गेला तर घरातली पिढा जायत.